जय श्रीराम मित्रांनो. नारद मुनींच्या संगतीनं म्हणजे अवघ्या 2 मिनिटाची भेट झाली आणि वाट सुरू असणाऱ्या म्हणजे लुटारू असणाऱ्या वाल्या कोळीनं अवघ्या 2 मिनिटामध्ये जाणलं की नाही यार, आपल्याला संगत आयुष्यभर फक्त चोर लुटाऱ्यांची भेटली आणि आता कुठंतरी नारद मुनींची भेट झाली. आपल्याला आयुष्याचा अर्थ कळाला, त्याला त्याच्या आयुष्याचा अर्थ कळाला त्याच्यातनं. काय तर आपण हे समजून घ्या की आपल्याला जर वाईट माणसाची साथ भेटली ना तर आपण वाईटच होतो, पण आपल्याला जर चांगला माणूस जर कुठं भेटला ना तर आपलं आयुष्याचं खूप चांगलं कल्याण होतं. लोकांनो, ही गोष्ट विसरू नका की संगत कधीही चांगल्याची करा, वाईटाची करू नका. कारण की माणसाला संगत शिकवतंय. त्या वाल्या कोळ्याला त्याचं आयुष्य कळालं, त्याचं रामायण, त्याला देव भेटला. आपल्याला कोण भेटल? चांगल्या माणसाची संगत केली तर सर्वच भेटन. देव काय, देवाचं सगळंच भेटन आपल्याला. जय श्रीराम मित्रांनो. नारद मुनींच्या संगतीनं म्हणजे अवघ्या 2 मिनिटाची भेट झाली आणि वाट सुरू असणाऱ्या म्हणजे लुटारू असणाऱ्या वाल्या कोळीनं अवघ्या 2 मिनिटामध्ये जाणलं की नाही यार, आपल्याला संगत आयुष्यभर फक्त चोर लुटाऱ्यांची भेटली आणि आता कुठंतरी नारद मुनींची भेट झाली. आपल्याला आयुष्याचा अर्थ कळाला, त्याला त्याच्या आयुष्याचा अर्थ कळाला त्याच्यातनं. काय तर आपण हे समजून घ्या की आपल्याला जर वाईट माणसाची साथ भेटली ना तर आपण वाईटच होतो, पण आपल्याला जर चांगला माणूस जर कुठं भेटला ना तर आपलं आयुष्याचं खूप चांगलं कल्याण होतं. लोकांना ही गोष्ट विसरू नका की संगत कधीही चांगल्याची करा, वाईटाची करू नका. कारण की माणसाला संगत शिकवतंय. त्या वाल्या कोळ्याला त्याचं आयुष्य कळालं, त्याचं रामायण, त्याला देव भेटला. आपल्याला कोण भेटल? चांगल्या माणसाची संगत केली तर सर्वच भेटन. देव काय, देवाचं सगळंच भेटन आपल्याला. जय श्रीराम मित्रांनो. नारद मुनींच्या संगतीनं म्हणजे अवघ्या 2 मिनिटाची भेट झाली आणि वाट सुरू असणाऱ्या म्हणजे लुटारू असणाऱ्या वाल्या कोळीनं अवघ्या 2 मिनिटामध्ये जाणलं की नाही यार, आपल्याला संगत आयुष्यभर फक्त चोर लुटाऱ्यांची भेटली आणि आता कुठंतरी नारद मुनींची भेट झाली. आपल्याला आयुष्याचा अर्थ कळाला, त्याला त्याच्या आयुष्याचा अर्थ कळाला त्याच्यातनं. काय तर आपण हे समजून घ्या की आपल्याला जर वाईट माणसाची साथ भेटली ना तर आपण वाईटच होतो, पण आपल्याला जर चांगला माणूस जर कुठं भेटला ना तर आपलं आयुष्याचं खूप चांगलं कल्याण होतं. लोकांना ही गोष्ट विसरू नका की संगत कधीही चांगल्याची करा, वाईटाची करू नका. कारण की माणसाला संगत शिकवतंय. त्या वाल्या कोळ्याला त्याचं आयुष्य कळालं, त्याचं रामायण, त्याला देव भेटला. आपल्याला कोण भेटल? चांगल्या माणसाची संगत केली तर सर्वच भेटन. देव काय, देव